नमस्कार, मी सचिन पालवे. तुमच्यासोबत देखील ऑनलाईन फ्रॉड किंवा ऑनलाईन फसवणूक झाली असेल आणि आता फसवणूक झाल्यानंतर तुमच्या बँकेतले पैसे लुटले गेले असतील, तर आता काय करावे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेस आपल्यासोबत ऑनलाईन फसवणूक किंवा ऑनलाईन फ्रॉड होते, त्यावेळेस आपले पैसे बँकेतून लुटले जातात आणि आता काय करावे हे आपल्याला अजिबात सुचत नाही. पण काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड, ऑनलाईन फसवणूक झाली असेल आणि तुमचे पैसे लुटले गेले असतील, तर आता काय करायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड होतो किंवा ऑनलाईन फसवणूक होते, त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊ नका. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यात अगोदर 1930 या नंबरवरती फोन करून तुमची संबंधित जो फ्रॉड झाला आहे त्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि माहिती दिल्यानंतर तुमची त्या ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर केली जाईल. पण त्या नंबरवरती फोन करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी काय काय माहिती विचारली जाते, ही माहिती सगळ्यात पहिला तुम्हाला एका पेजवरती लिहून काढायची आहे. ती माहिती काय विचारली जाते ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वय विचारलं जातं. त्यानंतर तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड कसा झाला ते विचारलं जातं. म्हणजेच काय, तुम्हाला फोन आला किंवा तुम्हाला कुठल्या लिंकवरती क्लिक करायला सांगितलं किंवा तुम्हाला कुठले ॲप डाउनलोड करायला सांगितले, जी काही त्या ठिकाणी ऑनलाईन फसवणूक झालेली आहे ज्या माध्यमातून, ते तुम्हाला सांगायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो फ्रॉड झालेला आहे तुमच्यासोबत ऑनलाईन, किती हजार रुपयाचा त्या ठिकाणी फ्रॉड झाला आहे, किती किंवा किती लाख रुपयाचा त्या ठिकाणी फ्रॉड झाला आहे आणि फ्रॉड नक्की कसा झाला आहे. म्हणजेच तुम्ही कशा प्रकारे त्या व्यक्तीला पैसे पाठवले. तुम्ही फोनपेच्या माध्यमातून पाठवले किंवा गुगल पेच्या माध्यमातून पाठवले किंवा त्या ठिकाणी NOSBIच्या माध्यमातून पाठवले. तुम्ही जे त्या ठिकाणी पैसे आहेत, ज्या पैशांचा तुमच्यासोबत फ्रॉड झाला आहे, सपोज दॅट लाख रुपयाचा झाला असेल, 10 लाखाचा झाला असेल किंवा 5-4 लाख किंवा 70, 80, 90 हजार जे रुपयाचा त्या ठिकाणी तुमच्यासोबत फ्रॉड झाला असेल, त्या फ्रॉडच्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगायची आहे. म्हणजेच तुम्ही त्या व्यक्तीला पैसे कसे पाठवले, ऑनलाईन पाठवले असतील म्हणजेच फोनपेच्या माध्यमातून, त्या ठिकाणी NOSBIच्या माध्यमातून किंवा गुगल पेच्या माध्यमातून, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि अमाउंट त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर जे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे, जे काही असेल 50,000, 40,000, लाख, 2 लाख जे असेल, जी तुमची फसवणूक झाली, जे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलं NOSBI किंवा गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून, त्या ठिकाणी त्या ट्रान्झॅक्शनचा UTR नंबर तुम्हाला विचारला जातो सगळ्यात पहिले. म्हणजे जे तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं त्या ट्रान्झॅक्शनचा UTR नंबर तुम्हाला विचारला जातो, खूप महत्त्वाचा आहे. आणि 5 नंबरची माहिती एकदम लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या अकाउंटवरून पैसे गेलेत. म्हणजेच काय, आता मी आहे आणि जर माझ्या मम्मीच्या अकाउंटवरून पैसे गेले असतील, तर ती कंप्लेंट जी आहे तुम्हाला रजिस्टर करतेवेळी तुमच्या मम्मीच्या, म्हणजेच मला माझ्या मम्मीच्या नावाने करावं लागेल. म्हणजेच काय, कारण माझ्या मम्मीच्या अकाउंटमधून ते पैसे गेलेले आहेत ना, तर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या अकाउंटवरून पैसे गेलेले आहेत त्याच व्यक्तीच्या नावाने कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता त्यानंतर ज्यावेळेस तुमची कंप्लेंट रजिस्टर होईल, हे सगळ्या माहिती सांगितल्यानंतर तुमचं वय, आता नंतर तुम्हाला 6वा नंबर आहे तो म्हणजे तुमचं पोलीस स्टेशन देखील विचारलं जातं. जवळचं जे कोणतं तुमचं पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन देखील विचारलं जातं. आणि कंप्लेंट रजिस्टर करण्याच्या सुरुवातीलाच ज्या अकाउंटमधून तुमचे पैसे गेलेले आहेत, जे कोणतं तुमचं अकाउंट असेल, बँक ऑफ बडोदा असेल, स्टेट बँक असेल, जे कोणतं तुमचं बँक अकाउंट असेल, त्या बँकेचा त्या ठिकाणी अकाउंट नंबर विचारला जातो तुमचा, बरं का. ज्या बँकेतून पैसे गेलेले आहेत त्या जे अकाउंट आहे त्याचा खाते नंबर विचारला जातो. तो खाते नंबर त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. आणि ज्या व्यक्तीने तुमच्यासोबत फ्रॉड केला आहे त्या व्यक्तीची तुम्हाला काहीही माहिती विचारली जात नाही. जर तुमच्याकडे असेल त्याचा मोबाईल नंबर किंवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता, परंतु समोरच्या व्यक्तीची काहीही माहिती त्या ठिकाणी विचारली जात नाही. तुमचीच माहिती त्या ठिकाणी विचारली जाते. आणि आता कंप्लेंट रजिस्टर झाल्याच्या नंतर, आता नंतर काय होतं तुम्हाला सांगतो. कंप्लेंट रजिस्टर झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच तुमच्या मोबाईलवरती एक SMS येतो. तो मेसेजमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं की तुमची कंप्लेंट त्या ठिकाणी आता रजिस्टर झालेली आहे. आता कंप्लेंट रजिस्टर झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक नंबर त्या ठिकाणी दिला जातो. तो नंबर म्हणजे काय असतो, तो असतो एक्नॉलेजमेंट नंबर. या नंबरच्या माध्यमातून तुमची कंप्लेंट त्या ठिकाणी जी आहे त्या कंप्लेंटचा स्टेटस तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. स्टेटस म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही एखादी Amazon किंवा Flipkartवरून एखादी गोष्ट ऑर्डर करता, ऑर्डर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ते कुठपर्यंत आली किंवा कुठे आहे आज, हे गोष्टी त्या ठिकाणी पाहता. तर त्या मेसेजमध्ये जो नंबर त्या ठिकाणी सायबर सेलकडून दिला जातो, एक्नॉलेजमेंट नंबर, त्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी जे आहे तुमच्या संबंधित तक्रारीचं त्या ठिकाणी स्टेटस पाहू शकता. ओके. आता त्यानंतर काय होतं, आता कंप्लेंट रजिस्टर झाली. कंप्लेंट रजिस्टर झाल्यानंतर 3 दिवसाच्या नंतर तुमची जी कंप्लेंट आहे, जे तुम्ही पोलीस स्टेशन सांगितलं आहे, कंप्लेंट रजिस्टर करण्याच्या वेळी पोलीस स्टेशन देखील विचारलं जातं, लक्षात ठेवा. जे पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे त्या पोलीस स्टेशनला तुमची कंप्लेंट जी फॉरवर्ड केली जाते. फॉरवर्ड केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तुम्हाला फोन करून बोलून देखील घेते. आणि ज्यावेळेस तुमची कंप्लेंट रजिस्टर ट्रान्सफर होते. ट्रान्सफर झाल्याच्या नंतर म्हणजे जे पोलीस स्टेशन सांगितलं त्या पोलीस स्टेशनला ट्रान्सफर होते. ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी
तुम्हाला एक मेसेज येतो की तुमची जी कंप्लेंट आहे ती संबंधित पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली गेलेली आहे. त्यावेळेस तुम्ही देखील पोलीस स्टेशनला जाऊन सांगू शकता की सायबर फ्रॉड झाला होता. मी 1930 नंबरवरती फोन करून माझी कंप्लेंट रजिस्टर केली होती. असा मेसेज आला आहे. माझी कंप्लेंट जी आहे संबंधित पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली गेली आहे आणि मला आता कंप्लेंट त्या ठिकाणी डाउनलोड करून द्या. तर ती कंप्लेंट देखील तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करून देतात. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. आता सगळं झाल्यानंतर आता पैसे कसे माघारी मिळतात? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे तुमचा फ्रॉड झालेला आहे, त्या फ्रॉडचे जे कंप्लेंट नंबर जो तुम्हाला दिलेला आहे, एक्नॉलेजमेंट नंबर, त्या एक्नॉलेजमेंट नंबरवरून सगळं तुम्ही स्टेटस त्या ठिकाणी पाहू शकता आणि पैसे कसे माघारी मिळतात किंवा ह्या ज्या सगळ्या पुढच्या आता गोष्टी आहेत ना, पैसे माघारी मिळण्याच्या, या गोष्टी डायरेक्ट मला ऑन कॅमेरा त्या ठिकाणी सांगता येणार नाहीत. पण जर तुमच्यासोबत खूप मोठा ऑनलाईन फ्रॉड झाला असेल, तर तुम्ही माझ्याशीही संपर्क करू शकता. या ठिकाणी माझं Instagram अकाउंट आहे. तुम्ही यावरती मला मेसेज करू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला जाल ना, त्यावेळेस त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, की पैसे नक्की कसे माघारी मिळतात. जर त्या ठिकाणी तुम्हाला जायला उशीर होत असेल किंवा तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क Instagramवरती करून मला मेसेज करा. मी त्या ठिकाणी तुम्हाला सगळी मदत माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी तुमची नक्कीच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. तर एक गोष्ट सांगतो, सायबर फ्रॉडपासून सावधान राहण्यासाठी तुम्ही माझ्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. धन्यवाद.